श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असते. 5 दिवसाच्या या सणामध्ये 5 दिवसाचे वेगवेगळे सण साजरे होतात, जे आपण पंचपर्व म्हणून साजरे करतो. हिंदू धर्मात या 5 सणांना खूप महत्त्व आहे. 14 वर्षाचा वनवास भोगून भगवान श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याबद्दल दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याला देखील विशेष महत्त्व आहे. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देश विदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो, दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना केली जाते. यंदा दिवाळीची अमावस्या ही 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:56 सुरू होणार असली तरी उदय तिथीनुसार आपल्याला 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मी पूजन करायचे आहे. लक्ष्मी पूजनाच्या विशिष्ट मुहूर्तावरती देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आज या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाची योग्य पद्धत, शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रस्तोत्रासहित लक्ष्मी पूजन कसे करावे, कोणत्या वेळेमध्ये करावे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत, याच दिवशी तुम्हाला रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीचा एक उपाय करून अलक्ष्मी बाहेर काढायची असते, तो कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लक्ष्मी पूजन आपण केल्यानंतर या पूजेची उत्तर पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी करण्याआधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं, झेंडूच्या फुलांचं समावेश असलेलं तोरण लावायचं आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजेच्या वेळी देवघरामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद आणि कापूर एकत्र करून घरातील मुख्य प्रवेशद्वारावरती ते शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची सजावट आपल्याला करायची आहे. सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून दिवे प्रज्वलित करून मगच आपल्याला लक्ष्मी पूजनाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पूजेची मांडणी करावी. या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 रोजी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी 5:36 पासून ते संध्याकाळी 6:15 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तामध्ये लक्ष्मी पूजन आपल्याला करायचं आहे. आता लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत कशी आहे हे आता आपण जाणून घेऊया. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घ्यायचं आहे. जसं की आपण नवीन आणलेली केरसुनी असेल, शंख आहे, त्यानंतर घंटा आहे. आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या पूजेसाठी त्या सुपाऱ्या, त्यानंतर जी हिशोबाची वही असते, पंचधान्य, त्यानंतर तुम्हाला गळतीसुद्धा घ्यायची कारण अभिषेक करायचा आहे. जे बेसिक साहित्य असतं रोजच्या पूजेमध्ये, ताम्हणामध्ये पाणी, पंचामृत, फुलं, गंध, अक्षदा सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे पूजा मांडणी करायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची. गोमूत्र शिंपडायचं, पाट किंवा चौरंग टाकायचा, त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं, दोन्ही बाजूला 2 समया ठेवायच्या आणि आपल्याला हे 3 फोटो लागणार आहेत. लक्ष्मीनारायणाचा एक फोटो आणि मध्यभागी देवी लक्ष्मीचा फोटो, त्यानंतर आपल्या गुरूंचा फोटो. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे म्हणून एक तुपाचा दिवा आपल्याला लागणार आहे. त्यासोबतच अखंड तांदूळ घेतलेले आहेत ज्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. आपण नवीन आणलेली केरसुनी अशा प्रकारे तांदळांनी स्वस्तिक काढून त्यावरती स्थापन करायचे आहे. तर आपल्या घरात जर कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, तो आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे. आपल्या घरात असलेले पैसे, सोनं, नाणं सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे. तर लक्ष्मी पूजनाची मांडणी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करून ठेवू शकता, पण पूजा मात्र तुम्हाला शुभ मुहूर्तावरतीच करायची आहे. पूजेपूर्वी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. हातपाय वगैरे स्वच्छ धुवून देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला पूजेसाठीचा संकल्प करायचा आहे, आचमन करायचं आहे. आचमन करण्यासाठी एक ताम्हण तुम्हाला घ्यायचं, पळी आणि पेला घ्यायचा आहे. 3 वेळा तुम्हाला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणत आचमन करायचं. त्यानंतर हात जोडायचे. श्रीहरी विष्णूंचे 24 नावं तुम्हाला घ्यायचे आहेत. तर ते नाव घेण्यासाठी तुम्ही ते यूट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा गुगलवरती सुद्धा तुम्हाला हे नावं मिळतील, तिथून तुम्ही ते वाचू शकता.
त्यानंतर कुठलीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. संकल्प केल्यामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण करणार आहोत, त्यासाठीचा संकल्प आपल्याला करायचा आहे. स्क्रीनवरती दिलेल्या मंत्रोच्चाराचं पठण 1 वेळा करायचं आहे. आपल्या घरामध्ये आयुर, आरोग्य, सुख, समृद्धी नांदू दे यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा संकल्प आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचा आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तुळशीजवळ यायचं आहे. सकाळीच तुम्हाला तुळशीजवळ एक चौरंग ठेवायचं आहे. नवीन आणलेली केरसुनी त्या चौरंगावरती ठेवायची आहे. तुळशीचं सगळ्यात आधी पूजन करायचं आहे. दिवे लावून घ्यायचे आहेत. आपल्या घरापर्यंत आपल्याला गायीची गोपद्म काढायची आहेत. ही मागच्या वर्षीची क्लिप आहे, मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तुळशीचं पूजन करत असताना ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा. त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि ती केरसुनी घेऊन आपल्याला घरात यायचं आहे. आणि जिथे आपण ते स्वस्तिक काढलेलं आहे तिथे ही केरसुनी नवीन आणलेली आपल्याला या पूजा मांडणीमध्ये ठेवायची आहे. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे, त्यामुळे तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तुपाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते. तर गणेश पूजन करण्यासाठी इथे मी जोडपानं घेतलेली आहेत. त्याच्या बाजूला अजून 2 जोडपानं ठेवली. त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तिची स्थापना करायची आहे आणि तिसऱ्या जोडपानावरती आपल्याला कुबेर देवांची स्थापना करायची आहे. आता तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप लक्ष्मीची तुम्ही यावरती स्थापना करू शकता. आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील काही सुपाऱ्यांचा वापर केला होता. त्या सुपाऱ्यासुद्धा या पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. तर बाप्पांची मी इथे मूर्ती घेतलेली आहे. ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि त्यावरती आता आपल्याला अभिषेक करायचा आहे. बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर जर तुम्ही विधियुक्त मंत्रोच्चार करत ही प्राणप्रतिष्ठा केली तर ती खूप फलदायी ठरते. त्यामुळे तुम्हाला कितीही वेळ लागला तरी तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत ही प्राणप्रतिष्ठा करायची आहे. एकतर तुम्ही गळतीचा वापर करू शकता, श्रवण करत हा अभिषेक करू शकता, किंवा तुम्ही जोडीने पूजेला बसलेले असाल तर तुमच्या पतीने अभिषेक करावा आणि तुम्ही पठण करावं, असं केलं तरीही चालेल. अथर्वशीर्षाचं पठण करत पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृताने बाप्पांच्या मूर्तीवरती 5 वेळा अभिषेक करून घ्यायचा आणि पाण्याने बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि आपण जी जोडपानं इथे ठेवलेली आहेत त्यावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. लक्ष्मी पूजनामध्ये जेवढेही देव आपण घेतलेले आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्याला या पूजनामध्ये करायची असते. त्यासाठी ह्या सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तितक्याच त्या प्रभावी देखील आहेत. श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मग आपल्याला वरुण देवतेच्या स्वरूपामध्ये कलश स्थापना करायची आहे. या कलशामध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वापरलेल्या सुपाऱ्या वापरायच्या आहेत. थोडेसे तांदूळ मी इथे घेतलेले आहेत. एक कलश घेतलेला आहे. 30 सुपारी आणि नाणं जे इंद्रदेवाच्या स्वरूपामध्ये आपण त्या कलशामध्ये वापरली होती 30 सुपारी मी इथे वापरत आहे. सगळ्यात आधी पाण्यामध्ये आपल्याला ही सुपारी आणि नाणं टाकून घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे. त्यानंतर कलशावरती आपल्याला स्वस्तिक शुभचिन्ह काढून 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. कलशामध्ये 5 पानं, मग ती नागवेलीची किंवा आंब्याची पानं तुम्ही घालू शकता. त्यानंतर त्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. त्यापूर्वी त्याला कुंकू लावून घ्यायचं आणि आता याची म्हणजेच कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये. त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे आणि त्यावरती कलश स्थापना करावी. क्रमशः आपल्याला असंच पूजन करायचं आहे. सगळ्यात आधी श्री गणेश पूजन, त्यानंतर कलश पूजन आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याचं विधियुक्त आपल्याला पूजन करायचं आहे. तर माझ्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक आहे तर तो टाक मी घेतलेला आहे. ताम्हणामध्ये अशा प्रकारे टाक ठेवायचा. मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची. फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही, त्यासाठी मग तुम्ही फक्त पठण करायचं आहे. फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं, विधियुक्त त्याचं पूजन करायचं आणि श्रीसूक्तमचं पठण करायचं. पण जर तुमच्याकडे मूर्ती किंवा टाक असेल तर त्यावरती तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करत हा अभिषेक करायचा आहे. गळतीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा पळी आणि पेल्याचा वापर करून हा अभिषेक करू शकता. श्रवण करत हा अभिषेक केला तरीही चालेल. फक्त पाण्याने तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करत हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने 5 वेळा तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा. त्यानंतर कुलदेवीचा टाक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कुलदेवीच्या टाकाचं पंचोपचारे पूजन करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप दाखवून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्या देवाऱ्यात असलेली महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे। मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप लक्ष्मीचा तुम्ही अभिषेक करायचा आहे। या अभिषेकासाठी तामणामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आणि या मूर्तीवरती आपल्याला 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करत अभिषेक करायचा आहे। यावेळेस तुम्ही गळतीचा वापर करू शकता, कारण 16 वेळा श्री सूक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे। 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचे का? एक वेळा केलं तर नाही चालणार का? तर एक वेळा सुद्धा तुम्ही करू शकता, पण आपल्याला लक्ष्मी पूजनाची, लक्ष्मी प्राप्तीसाठीची प्रभावी सेवा करायची। वर्षातून ही एकदाच संधी मिळते, एकदाच हा शुभ मुहूर्त येतो, त्यामुळे कितीही वेळ लागला तरी 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करत हा अभिषेक करा। यामुळे लक्ष्मी देवीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होईल। तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो समोर ठेवून तुम्ही 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, मूर्ती नसेल तर श्रीयंत्र घेतलं तरीही चालेल। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता। मोबाईलवरती तुम्ही लावून दिलं आणि श्रवण करत हा अभिषेक केला तरीही चालेल। पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा। त्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिची स्थापना या जोडपानावरती करायची आहे। देवी लक्ष्मीचं पंचोपचारे पूजन करून घ्यायचं आहे। श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी तिसरी जोड पानं घेतलेली आहे त्यावरती आपण कुबेर देवांची स्थापना करणार आहोत। इंद्र, चंद्र, कुबेर यांचं पूजन आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केलं होतं। तुम्ही जर केलं नसेल तर एखादी सुपारी तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर ते यंत्र घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे कुबेर देवांची मूर्ती असेल तर ती मूर्ती या पूजेमध्ये ठेवायची आहे। आता ही सुपारी मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घेतलेली आहे, तीच मी इथे वापरणार आहे। माझ्याकडे कुबेर यंत्र नाही किंवा कुबेर देवांची मूर्ती देखील नाही, म्हणून या सुपारीमध्ये आता मी प्राणप्रतिष्ठा करणार आहे। त्यासाठी 16 वेळा आपल्याला कुबेर मंत्राचं पठण करत हा अभिषेक करायचा आहे। ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचं आपल्याला 16 वेळा पठण करायचे। पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर आपल्याला पंचामृताने 5 वेळा अभिषेक करायचा। त्यानंतर ही सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुबेरांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही कुबेर देवांची सुपारी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची असते। पुढच्या वर्षी तिचं विसर्जन करायचं, नवीन सुपारी घ्यायची। पण तोपर्यंत जर कुबेर यंत्र किंवा कुबेर देवांची मूर्ती तुम्ही घेतली तर तिचीच तुम्ही इथे स्थापना करू शकता। कुबेर देवांचं सुद्धा पंचोपचारे पूजन झालेलं आहे। तर तुम्ही बघितलं क्रमशः मी ज्या प्रकारे पूजन केलेलं आहे, अशा प्रकारे पूजन केल्यामुळे ही सेवा आपल्याला खूप फलदायी ठरते। आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही। अशा प्रकारेच आपल्याला सर्व देवांचं पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये जी आपण नवीन केरसुनी आणलेली आहे तिचं पूजन करायचं आहे। तिचं पूजन करत असताना स्क्रीनवरती जो मंत्र तुम्हाला दिसत आहे त्याचं पठण करायचं आहे। ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव, ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव, ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव या मंत्राचं 3 वेळा पठण करायचं। केरसुनीची आपल्याला म्हणजेच केरसुनीच्या स्वरूपातील महालक्ष्मीचे पूजन करायचे आहे। आता अशा प्रकारे संपूर्ण पूजाविधी केल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता घेऊन त्यावरती घंटा स्थापन करायची आहे आणि त्याच्या शेजारीच आपल्याला तुमच्याकडे जो शंख असेल त्याची स्थापना करायची आहे। घंटेचं पूजन केल्यानंतर शंखाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे। जर तुमच्याकडे शंख असेल तर त्याला हळदी कुंकू वाहू नये, अक्षता वाहू नये, फक्त त्यावरती अष्टगंध लावावा, फूल अर्पण करावे। या पूजेसमोर आपल्याला पंचधान्य किंवा सप्तधान्य सुद्धा ठेवायचं असतं, कारण यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। याचं देखील विधियुक्त आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे। हे धान्य ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या, धूप दीप दाखवायचा। अशा प्रकारे याचं पूजन करायचं आहे। घरी पूजन करत असाल किंवा दुकानात करत असाल, हिशोबाची वही ही पूजेमध्ये तुम्हाला ठेवावीच लागते। तर शंखाच्या शेजारी एक तामण घेऊन किंवा एखादा छोटासा चौरंग घेऊन त्यावरती हिशोबाची वही आपल्याला ठेवायची आहे। तिचं सुद्धा पूजन करायचं। तिच्या आतमध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं, शुभ लाभ लिहायचं असतं आणि तिचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे। लक्ष्मीपूजनाच्या पंचोपचार विधीमध्ये नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपल्याला 2 खोबळे लागणार आहेत। अख्खे खोबळे घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला लाह्या आणि बत्ताशे भरून घ्यायचे आहेत। एका खोबळ्यामध्ये लाह्या बत्ताशे भरून घ्या आणि एका खोबळ्यामध्ये आपल्याला खडी साखर भरून घ्यायची आहे। हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही जो घरामध्ये पंचपक्वानाचा म्हणजे पूर्णावरणाचा नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य देखील अर्पण करायचा। त्यानंतर फळं, दूध वगैरे यासारखा नैवेद्य आपल्याला महालक्ष्मी समोर ठेवायचा आहे। जे फोटो आपण इथे पूजेमध्ये ठेवलेले आहेत याचं पूजन आपण म्हणजे मांडणी केली तेव्हाच केलेलं असतं। यांना पण फुलं अर्पण करायचे आहेत। आपल्या गुरूंचा फोटो आहे, त्यानंतर देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा फोटो आहे। या सर्वांचं आपण धूप दीप दाखवून विधिवत पूजन करून घ्यायचं आहे।
संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आरती करायची असते, ज्यामध्ये गणेशांची आरती, कुलदेवीची आरती, आपल्या गुरूंची आरती, त्यानंतर महालक्ष्मीच्या 2 आरत्या तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे 5 आरत्या घेऊन मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे, कापूर लावून आणि आरती संपन्न करायची आहे। आरतीभोवती आपल्याला पाणी फिरून घ्यायचं आहे, मंत्र पुष्पांजली म्हणायची आणि अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी पूजनाचा हा विधी पार पाडायचा आहे। त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत, त्या सेवा तुम्ही रात्री 12च्या आत कधीही करू शकता, असं नाही की हे पूजन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या सेवेला बसायचं आहे। आता या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, ज्यामध्ये सगळ्यात आधी 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ तुम्हाला महालक्ष्मीचा श्रीम हा मंत्र, 1 माळ तुम्हाला विष्णूंचा मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 वेळा गीतेचा 15वा अध्याय आणि त्याचबरोबर 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे आणि त्यानंतर ललिता सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला रामरक्षाचं पठण करायचं आहे। तर ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत, रात्री 12च्या आत तुम्ही करायच्या आहेत। म्हणजे तुम्हाला किती वेळ लागला, उशीर झाला तरीही चालेल, पण उशिरा बसला तरी हरकत नाही, पण ह्या सेवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायच्या आहेत। या सर्व सेवा कराव्यात असं नाही, पण तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा मात्र तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत। बघा, या दिवशी रात्री 12 वाजता अलक्ष्मी निस्सारण केलं जातं। रात्री 12 वाजेपर्यंत देवी लक्ष्मीसाठी जागरण केलं जातं। असं नाही की लक्ष्मीपूजन झालं, तुमच्या सेवा झाल्या आणि तुम्ही झोपी गेला, असं चालणार नाही। रात्री 12 पर्यंत तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या वगैरे उघड्या ठेवायच्या असतात। मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या उघड्या ठेवाव्यात। ज्यांच्या घराला सेफ्टी डोअर आहे त्यांनी सेफ्टी डोअर लावून मग तुमच्या सेवा सुरू ठेवाव्यात आणि देवी लक्ष्मीचं नामस्मरण रात्री 12 पर्यंत करावं। बघा, देवी लक्ष्मी जी आहे ती प्रत्येक घरामध्ये येते आणि ती बघत असते की कोण तिच्यासाठी जागा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला देवी लक्ष्मीची वाट बघायची आहे आणि घरामध्ये जी अलक्ष्मी आहे ती रात्री 12 वाजताच आपल्याला घराबाहेर काढायची आहे। तर नव्या केरसुनीच्या स्वरूपामध्ये आपण देवी लक्ष्मी घरामध्ये आणलेली असते, पण मागच्या वर्षी जी केरसुनी खरेदी केलेली असते तिचा उपाय मात्र आपल्याला रात्री 12 वाजता करायचा असतो। तर ही केरसुनी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे। जी जुनी खराब झालेली केरसुनी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या सगळ्यात शेवटची जी रूम असते तिथून सुरुवात करायची। त्या शेवटच्या रूमच्या भिंतीपासून आपल्याला ती केरसुनी फिरवत आणायची आहे। असं करत करत एक एक रूमच्या भिंतीला ती फिरवायची। त्यानंतर किचनमध्ये यायचं, किचनच्या भिंतीवरून फिरवायची आणि नंतर हॉलमध्ये यायचं। हॉलमध्ये सगळ्या भिंतीपासून ती फिरवल्यानंतर ती फिरवत फिरवत आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर न्यायची आहे। आता मुख्य प्रवेशद्वारासमोर नेल्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं। आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्यावरती ही जुनी केरसुनी आपल्याला आपटायची आहे। असं 2-3 वेळा आपल्याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत ती केरसुनी उंबरठ्यावरती आपटायची आहे। त्यानंतर या केरसुनीचा एक फड जो असतो तो आपल्याला तोडायचा आहे आणि त्यानंतर ही जुनी केरसुनी आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायची आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपी जायचं आहे। पण रात्री 12च्या आधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील कोणीही झोपू नये। लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात तर त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या घरातली करती व्यक्ती जी कुलस्त्री आहे त्यांनी मात्र लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी जागरण करावं। आता त्यानंतर आपल्याला ह्या पूजेची उत्तर पूजा देखील करायची असते। तर उत्तर पूजा कधी करायची, तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री हा दिवा जो आपण प्रज्वलित केलेला असतो तो रात्रभर सुरू राहील, दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील थोडा वेळ सुरू राहील, एवढं पुरेसं तेल त्यामध्ये असावं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे। जी केरसुनी तुम्ही बाहेर फेकलेली आहे ती तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर घरासमोरील अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडायचं, देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर ही जी पूजा म्हणणी आपण केलेली आहे यातील पूजेची आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। तर या समोरील दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तो सुरू असेल तर एक धूप लावून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला या संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। थोड्याशा अक्षता तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। ओम यान्तु देवगणाः सर्व पूजा मादाय मामकीं इष्टकाम समृद्ध यर्थ पुनरपि पुनरागमनाय च।
स्क्रीनवरती दिलेल्या मंत्राचं पठण करून तुम्हाला ह्या अक्षदा संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर पूजा उचलून घ्यायची आहे. सगळ्यात आधी पूजेमध्ये ठेवलेल्या मूर्त्या तुम्हाला उचलून देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. श्रीयंत्र देवघरात ठेवायचं. तुम्ही कुबेर भगवानाच्या स्वरूपात सुपारीची स्थापना केली असेल किंवा मूर्ती ठेवलेली असेल तर ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हिशोबाची वही जी आपण या पूजेमध्ये ठेवलेली असते तिचा वापर हिशोबासाठी करावा. आपण दैनंदिन जीवनामध्ये जोही खर्च करतो त्याची नोंदणी यामध्ये करून ठेवावी. पूजेमध्ये ज्या आपण समया वापरलेल्या आहेत ती ज्योत जर सुरू असेल तर ती फुंकर घालून विझवायची नाही. जोपर्यंत ती प्रज्वलित आहे तोपर्यंत ती सुरू राहू द्यायची. त्यानंतर मग त्या समया तुम्हाला धुवायला टाकायच्या आहेत. यामध्ये वापरलेली विड्याची पानं असतील तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. त्याचबरोबर फुलं, हार हे सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. जे कलशावरती ठेवलेलं नारळ आहे ते तुम्हाला फोडून प्रसादास्वरूप खायचं आहे. जोही नैवेद्य आपण लाह्या बत्ताशाचा ठेवला होता तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा असतो. शिवाय या पूजेमध्ये आपण काही पैसे देखील ठेवतो तर हे पैसे खर्च करू नयेत. या पैशांची आपण लक्ष्मीच खरेदी करावी. म्हणजेच तुम्ही सोनं किंवा चांदीचा एखादा दागिना खरेदी करू शकता. पण अगदीच इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागत असतील तर यातली एक नोट तरी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा केव्हा तुमची परिस्थिती होईल त्यावेळेस ही नोट सोनं किंवा चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला वापरायची आहे. त्यानंतर आपण ह्या पूजेमध्ये जे सप्तधान्य किंवा पंचधान्य वापरलेलं असतं ते धान्य तुम्हाला काय करायचे तर पहा, यामध्ये वापरलेलं धान्य त्या धान्याच्या डब्यांमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचबरोबर या पूजेमध्ये आपण जे फोटो वापरलेले आहेत ते फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे आणि तुम्ही जर देवघरामध्ये एखादा फोटो ठेवत असाल तर तो तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि जे फोटो तुम्ही वापरत नसाल त्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्या फोटोचा अनादर होणार नाही. त्याचबरोबर या पूजेमध्ये आपण जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत या दिव्यामध्ये जळणाऱ्या वाती ज्या आहेत यामध्ये खूप सकारात्मकता आलेली असते. त्यामुळे त्या वाती फेकून द्यायच्या नाहीत. तर त्या वाती तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. 2 कापरांच्या वड्यांसोबत ह्या वाती प्रज्वलित करायच्या आणि ती जी रक्षा आहे ती तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे. उर्वरित रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकता किंवा झाडाच्या भोवती आजूबाजूला तुम्ही टाकून देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पूर्णवर्णाचा नैवेद्य आपण देवीला अर्पण केलेला आहे तो मात्र त्याच रात्री तुम्ही जेवणामध्ये प्रसादास्वरूप सगळ्यांनी घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवणार असाल तर तो नैवेद्य तुम्हाला गाईलाच खाऊ घालायचा आहे. तो नैवेद्य निर्माल्यामध्ये टाकून देऊ नका, कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तर अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रोच्चारासहित लक्ष्मीपूजन योग्य पद्धतीने कसं करावं याविषयीची माहिती मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.